मंडळी, जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। 7 तारखेला आहे कामदा एकादशी आणि कामदा एकादशीच्या निमित्ताने संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची सेवा ही आवर्जून करावी। सेवा कशी करायची आहे, काय करायची याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। वर्षातून 24 एकादशी येतात, म्हणजे दर पंधरवाड्याला एक एकादशी अशी वर्षातून 24 एकादशी येत असतात आणि 24 एकादशीच्या निमित्ताने आपण गजानन विजय ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं। म्हणजे वर्षातून 24 जरी तुमच्याकडून पारायण करणं झाले नाही तर वर्षातून 12 तरी पारायण करण्याचे हे आवर्जून तुम्ही प्रयत्न करावा। कारण की तुमची कसली इच्छा असो, तुमचे दुःख असो, यातना असो, म्हणजे ज्या अशक्य कोटीच्या गोष्टी आपण ज्या म्हणतो त्या शक्य व्हायला सुरुवात होतात। तुम्ही संकल्प घेऊन देखील या पारायणाची सुरुवात करू शकता। कुठल्याही एकादशीपासून तुम्ही अगदी पारायणाची सुरुवात करू शकता। दशमी एकादशी आणि द्वादशीला हे पारायण करायचे असतात। गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, तर आपल्याला या 3 दिवसामध्ये प्रत्येकी म्हणजे आता तुम्ही दशमीला 7 अध्याय वाचायचे आहे, एकादशीला 7 अध्याय वाचायचे आहे आणि परत द्वादशीला देखील 7 अध्याय वाचायचे असतात। अशा प्रकारे आपल्याला पारायण करायचं आहे। गजानन विजय ग्रंथामध्ये देखील सांगितलं आहे की दशमी एकादशी आणि द्वादशीला आवर्जून पारायण करावं। त्यामुळे तुमच्याच्याने जर का शक्य झालं तर तुम्ही या कामदा एकादशीपासून देखील तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात करू शकता। म्हणजे आपल्याला आपण गजानन महाराजांची सेवा तर करत असतो, महाराज आपल्याला सांभाळतात। महाराज जगाचे चालक पालक खंडनायक आहे आणि त्यांच्या भक्तांना ते सांभाळत असतात, परंतु आपल्याकडून देखील तशा पद्धतीच्या सेवा ह्या घडायला हव्या। महाराजांची सेवा ही आपल्याकडून घडायला हवी। त्यासाठी सांगते की तुम्ही जर का आत्तापर्यंत पारायण कधी केलं नसेल तर आवर्जून या एकादशीच्या निमित्ताने तरी तुम्ही दशमी एकादशी आणि द्वादशीला 3 दिवसामध्ये पारायण करण्याचा प्रयत्न करावा। आणि खूप असा काही वेळ लागत नाही। पहिल्या दिवशी तुम्हाला 1.5 तास लागेल किंवा 1.5 पावणे 2 तासामध्ये होऊन जाते। दुसऱ्या दिवशी देखील तेवढाच वेळ लागतो, फक्त शेवटच्या दिवशी आपल्याला 2 किंवा 2.5 तास लागतात। म्हणजे तुम्ही जर का नवीन असाल तर मग शेवटच्या दिवशी तुम्हाला 2 किंवा 2.5 तास तुमच्या पारायण करण्यासाठी लागू शकतात। आणि 3 म्हणजे महिन्यातून 3 दिवस तर आपण नक्कीच महाराजांच्या सेवेसाठी देऊ शकतो। 1.5-2 तास आपले तशी कुठे जात नाही। आवर्जून तुम्ही पारायण करा। तुमच्या ज्या काही अशक्य कोटीच्या गोष्टी आहेत त्या शक्य व्हायला सुरुवात होतील। तुमच्या कसल्याही दुःख असो, यातना असो, काहीही असो, म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असो, कोणाला व्यसन असो, तुम्हाला घर घ्यायचं असेल, मुलांची प्रगती हवी असेल, काहीही तुमच्या इच्छा असतील, आर्थिक प्रॉब्लेम असतील, त्या सगळ्यांसाठी तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता। मुळातच गजानन विजय ग्रंथ हा ज्या घरामध्ये असतो तिथे लक्ष्मी ही चिरकाल टिकते, तिथे आजार पण राहत नाही, तिथे कुठल्याही समस्या राहत नाही। त्यामुळे तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचा नक्की प्रयत्न करा। आता वर्षातून 24 एकादशी येतात, परंतु 24 एकादशीला आपल्याला पारायण करणं होईल असं शक्य नाही। कारण की आता काहीही काम येते, स्त्री आहेत, मग पिरियड वगैरे येतात, मासिक धर्म येतात, मग अशावेळी आपण पारायण करू शकत नाही। अशा वेळी तुम्ही तुमची डेट वगैरे बघून दर पंधरवड्याला एक एकादशी येते, म्हणजे एकादशीच्या वेळेस तुम्हाला वेळ असेल, तुम्ही फ्री असेल, त्यावेळेस देखील तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालते। महाराजांना फक्त आपली सेवा हवी आहे, एकनिष्ठ सेवा हवी आहे, आपली भक्ती हवी आहे। त्यामुळे तुम्ही पारायण आवर्जून करावं। म्हणजे मी तुम्हाला सांगते असं नाही, मी स्वतः देखील महिन्यातून एका एकादशीच्या वेळेस नक्कीच गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करते। अगोदर मी रोज 1 अध्याय घ्यायची, परंतु आता रोज माझा 1 अध्याय घेणं शक्य होत नाही। त्यामुळे मी एकादशीच्या निमित्ताने का होईना परंतु पारायण करण्याचा प्रयत्न नक्की करते। म्हणजे महिन्यातून 1 एकादशीच्या वेळेस मी पारायण नक्की करते। पंधरवड्यातली पहिली पंधरवड्यातली असो किंवा मग महिन्याच्या शेवटची एकादशी असो, त्यावेळी मी आवर्जून पारायण करण्याचा हा प्रयत्न करतेच। आणि या एकादशीला देखील मी पारायण हे करणारच आहे। आणि पारायण हे करावं, कारण पारायण केल्यामुळे मानसिक समाधान माणसाला मिळते, जगण्यासाठी सामर्थ्य, एक बळ आपल्याला मिळते आणि आपल्या सोबत सतत महाराज आहेत याची जाणीव देखील आपल्याला राहते की महाराज हे आपल्यासोबत सतत आहेत। आपण काय करायचं काय करायचं नाही, चांगलं वाईट गोष्टी देखील आपल्याला समजायला सुरुवात होते। कारण की आपण म्हणतो ना की देवाला सगळं दिसते, महाराज हे सगळं बघत असतात, आपल्याला सांभाळतात देखील। महाराज हे प्रत्येक भक्ताला, जो भक्त एकनिष्ठ असेल त्या भक्ताला महाराज हे नक्की सांभाळतात। महाराजांनी जेव्हा सगुण रूपामध्ये महाराज होते तेव्हाही त्यांनी अनेक भक्तांचं कल्याण केलं आहे, कोटी कोटी भक्तांना त्यांनी सांभाळलेलं आहे आणि अजूनही ते सांभाळतच आहेत। त्याचं वाक्यच आहे की मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदाही मजला विसरू नका, मी आहे इथेच। खरंच महाराज इथेच आहेत, त्यामुळे महाराजांची भक्ती ही आवर्जून करावी। तर शक्य झालं तर तुम्ही या एकादशीच्या निमित्ताने गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा। नियम काहीच नाही, नियम अगदी साधे सोपे आहेत। म्हणजे 3 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं, मांसाहार करायचा नाही। त्यासोबतच महाराजांची जेव्हा आपण सेवा करू तेव्हा आपलं पोथी जेव्हा आपण वाचू तेव्हा आपलं लक्ष हे पोथीमध्येच असलं पाहिजे। शक्य झालं तर परान्न हे घेऊ नका, म्हणजे परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही, कारण आपण जे केलेलं पुण्य आहे ते दुसऱ्याला लागत असते। त्यामुळे परान्न हे घ्यायचं नसते। तर अतिशय साधे सोपे छोटे छोटे नियम आहेत, ते पाळून आपल्याला महाराजांचं पारायण करायचं आहे। तुम्ही भक्ती तर करा, भक्तीमध्ये किती शक्ती आहे हे तुम्हाला तुमच्या अनुभवातूनच कळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।